नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी मागे 2 दिवसाखाली झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर 2023 हा आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। भारतीय राज्यघटनेचे कलम 51 अ कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 अ कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी होईल, ते म्हणजे मूलभूत कर्तव्य। तर भारतीय राज्यघटनेचे कलम 51 अ हे मूलभूत कर्तव्य याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे तापी नदी। तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी ही तापी नदी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले होते? भारत छोडो आंदोलन हे कोणत्या वर्षामध्ये सुरू करण्यात आले होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 1942 मध्ये। तर 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन हे सुरू करण्यात आले होते। चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोणास मिळाला? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 हा कोणास मिळाला आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे डॉक्टर टेसी थॉमस। तर डॉक्टर टेसी थॉमस यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 हा मिळाला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण हे कोणते आहे? तर या ठिकाणी याचा उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे गंगापूर। तर गंगापूर हे पहिले महाराष्ट्रातील मातीचे धरण आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नियोजन आयोगाची स्थापना टिंब करण्यात आली। नियोजन आयोगाची स्थापना टिंबमध्ये करण्यात आली। तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले? कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते हे सुरू केले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे बँक ऑफ इंडिया। तर बँक ऑफ इंडिया या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते हे सुरू केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य टिंब आहे। अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य टिंब आहे। तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे महाराष्ट्र राज्य हे अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन कधी हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 9 डिसेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कडून नियुक्त केले जातात। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कडून नियुक्त केले जातात, तर ते आहेत ऑप्शन डी, ते म्हणजे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कडून नियुक्त केले जातात। पुढचा प्रश्न पाहूया। इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी इसवी सन 1848 ते 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने हे खालसा केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया।
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन हा दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे तर 7 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन हा दरवर्षी साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लसणामध्ये टिंबटिंबचे प्रमाण सर्वात जास्त असते. लसणामध्ये टिंबटिंबचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे फॉस्फरस. तर लसणामध्ये फॉस्फरसचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ ही कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे सांगली. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ ही सांगली या शहरामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे स्वार्थी वाक्य हे होईल. मुले घरी गेली हे वाक्य स्वार्थी वाक्य असे होईल. नेक्स्ट क्वेश्चन. साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? साबरमती नदीचा उगम हा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे अरवली या पर्वतरांगेतून साबरमती नदीचा उगम हा होतो. नेक्स्ट क्वेश्चन. नागालँडचा राज्यत्व दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे 1 डिसेंबरला नागालँडचा राज्यत्व दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागामध्ये येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागामध्ये येते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे विदर्भ. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ विभागात येतात. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? खालीलपैकी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले होते. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे फुटबॉल. तर महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पक्षी सप्ताह साजरा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? पक्षी सप्ताह साजरा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे महाराष्ट्र. तर पक्षी सप्ताह साजरा करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये कोठे घेतले जाते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न हे सर्वात जास्त घेतले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या रोगासाठी ऊसाच्या बेण्यास लागवडीपूर्वी गरम पाण्याची प्रक्रिया केली जाते? कोणत्या रोगासाठी ऊसाच्या बेण्यास लागवडीपूर्वी गरम पाण्याची प्रक्रिया ही केली जाते? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे गवताळ वाढ. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा पहिला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन
डी ते म्हणजे गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र डोलोमाईटचे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे यवतमाळ. तर यवतमाळ या जिल्ह्यात महाराष्ट्र डोलोमाईटचे साठे हे सर्वाधिक आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन. 1969 मध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात कोणत्या देशाच्या सहाय्याने करण्यात आली? 1969 मध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात ही कोणत्या देशाच्या सहाय्याने करण्यात आली? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे अमेरिका या देशाच्या सहाय्याने 1969 मध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दरवर्षी टिंब रोजी जगभरात रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृती दिन साजरा केला जातो. दरवर्षी टिंब रोजी जगभरात रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृती दिन हा साजरा केला जातो. तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी जगभरात रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृती दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते कोण? भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत? तर या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे चंद्रशेखर वेंकट रमण हे भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय पहिले कोण आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे अमर्त्य सेन हे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर पण करा.